सांगा, अजितदादांचा पक्ष हा भाजपच्या मार्गदर्शनाखाली चालतो. जेव्हा आम्ही दादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी मंत्रालयाजवळील एका पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. तिथं माझ्याबरोबर कोण आलं होतं सत्ताधारी पक्षातून? तिथं एकतर आपले अमोल मिटकरी आले होते आणि नायकवडी आले होते. आता अमोल मिटकरींना परत एकदा संधी दिली का? नाही दिली. नायकवडेंना आता काय सांगितलं जाता? राजीनामा द्या. आता अजितदादांचा पक्ष हे करणार नाही असं मला तरी वाटतं. राज्यातल्या काय मोठ्या नेत्यांचा दबाव आहे का तुमच्या म्हणण्यानुसार? राज्यातल्या काय मोठ्या नेत्यांचा दबाव आहे का? 100% दबाव आहे. आता तुम्ही मला सांगा, अजितदादांचा पक्ष हा भाजपच्या मार्गदर्शनाखाली चालतो. जेव्हा आम्ही दादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी मंत्रालयाजवळील एका पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. तिथं माझ्याबरोबर कोण आलं होतं सत्ताधारी पक्षातून? तिथं एकतर आपले अमोल मिटकरी आले होते आणि नायकवडी आले होते. आता अमोल मिटकरींना परत एकदा संधी दिली का? नाही दिली. नायकवडेंना आता काय सांगितलं जाता? राजीनामा द्या. आता अमोल मिटकरीला देऊ नका का? उगा असलेली दादांच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं. आता ती ठोंबरेताई जी पदाधिकारी, तिला नगरसेवक व्हायचं होतं, कशाचं ते सिक्रोत, पण त्यांना सांगण्यात आलं जावा अजितदादांसाठी लढा, रोहित पवाराबरोबर जावा तुम्ही, या बैठकीला त्या बैठकीला रोहित पवारचा पाठिंबा द्या. म्हणजे हे काय चाललंय त्या ठिकाणी? म्हणजे दादांची बाजू मांडणाऱ्या लोकांवर अन्याय आणि दादांच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर न्याय. म्हणजे हा तमाशा जो आहे ना, तो दादा जिथून कुठून बघत असतील ते बघत असतील, पण या गलिच्छ लेवलचं वंगाळ हे राजकारण आम्हाला अजिबात त्या ठिकाणी पटत नाही. रुपाली ठोंबरेंना कोण म्हणलं चौकशी करू द्यायची नाही का? दादाच्या कुटुंबियांना चौकशी करू द्यायची नाही? बघा, तुम्ही सातत्यानं टीका करताय, मात्र ते स्वतः तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही सत्तेत आहात. MLC इलेक्शन साठी वाटाघाटी करता, तुम्ही दिल्लीला जाता, कोणाला किती तिकीट मिळणार. मग आम्ही महिन्यानंतर परत स्मरणपत्र दिलं अमित शाह साहेब, पण CM साहेबांकडनं अजूनपर्यंत कदाचित तुमच्यापर्यंत प्रस्ताव आला नाही तर आला असेल. आमचा महाराष्ट्राचा CM साहेबांवर विश्वास आहे, पण मग आलेला प्रस्ताव हा तुम्ही स्वीकारत नाही. मग का स्वीकारत नाही? एक तुमचा मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचारतो. आमचा नेता गेला.